गेलता का तो पुजारी हे आहे श्री गणेश मार्कंडेश्वराच्या शिखरावर चढताना श्री गणेशाचं दर्शन भेटतंय। हे मार्कंडाचे दर्शन करून हे भाविक लोक उतरत आहोत। हे सगळे दर्शन करून उतरत आहोत। हे बघा हे बघा मार्कंडेश्वर पहाडावरनं उतरताना हे व्हिडिओ। आता आपण मार्कंडेश्वरचं दर्शन करून खाली उतरत आहोत। आता दर्शन करून खाली उतरताना आपण 3 कुंडांचं दर्शन घेऊ। हे आपण आता उतरत आहोत। आपण आलो आहे तिथे कुंडपाशी। या आहेत 3 कुंड। हे बघा चालू आहे ना।
ये देखो चितकड़ा के बाजू में आग लगी हुई है। पहाड़ को दिख रहा है, चितकड़े के बाजू में आग लग रही है। देखो कैसा चल रहा है, देख लीजिए। और देखिए ये मार्कंड ऋषि से उतरते समय भगत लोग कैसे उतरते और सामने मार्कंडेश्वर जाते आने से मारुति जी मिलते हैं। ये सामने मारुति जी है, ये मारुति जी है। मार्कंडेश्वर का दर्शन करने के बाद भी मिलते हैं और माता रानी का दर्शन करने के बाद भी मिलते हैं। दोनों तरफ से दर्शन होता है इनका। और ये सब दैव शक्ति है माता रानी की, सप्तशृंगी गढ़ माई की। ये वनीगढ़ है, ये माता रानी का दरबार, खानदेश आई साहेब आहे। आदेश जय श्री महाकाल, जय मार्कंडेश्वर। मार्कंडेश्वरचं दर्शन घेऊन आता वनीगडावर आई सप्तशृंगीचं जात आहोत। आता वनीच्या गडावर आम्ही जात आहोत। हे बघा, हे भक्त उतरत आहोत। मार्कंडेश्वरचं दर्शन केल्यानंतर ते रस्त्याने चालत आहोत। ते वनीच्या आईसाठी दर्शनाला जात आहोत वापस। हे बघा ते कसे उतरत आहेत, हे बघा तुम्ही। मार्कंडेश्वर महाराज त्यांनाच खरंच पावला। ते मार्कंडेश्वरचं दर्शन करून आई सप्तशृंगीचं दर्शनासाठी वापस चालले। बघून घेणे, कष्टविना देव नाही बोलतास तशी स्थिती आहे। अगोदर कष्ट मग देव भेटतो, हेच खरं आहे। आता ते भाविक चालत आहो बघा। आता आम्ही रोडाने जात आहोत मार्कंडेश्वर महाराजाचं दर्शन घेऊन। हा बघा समोरचा पाठ जो आहे हा सप्तशृंगी आईचा चितखड्याकडे जाणारा रस्ता आहे। आता आम्ही सरळ तिथून तसं जात आहेत। हा रस्ता आहे, ते भगत मंडळी बसलेले आहेत समोर, बघून घेणे। हे बघा ते जात आहोत, ते बसलेले आहेत ते भगत मंडळी। हा जो नंदी आहे या शिखरावरनं तर त्या शिखरापर्यंत मार्कंडेश्वराच्या शिखरावरनं तर ह्या नंदीपासून देवीचा मंदिराचा कळस दिसतो। आता परत तुम्हाला मार्कंडेश्वर मंदिरात जाऊन दाखवतो। हे मार्कंडेश्वर महाराज आहेत। आपण आता एका भक्तांशी बोलून घेऊ, ते कुठून आले, ते काय कसं त्यांचा संवाद चालू। बोला। नमस्कार महाराज, मी पिंपळगाव येथून आले, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। कशासाठी आले, तुमचा काय अनुभव आण्यापासून? मी पहिल्यांदा चालू आहे, तर 2-3 वर्ष निघालो, पण जाऊ चालू आता माहिती येताना तुम्हाला कसं वाटलं?
तर काहीच नाही वाटलं, एकदम मस्त वाटलं. अवघड वाटलं, थोडं अवघड आहे पण मस्त आलं. बरेचसे लोक होते काही जाऊन गव्हाणीमध्ये, पण आम्ही चला जाऊन म्हणलं ते बाळाचं नाव घ्या चला. तर तुम्हाला मार्कंडेश्वर शिखरावर येऊन तुम्हाला काय आनंद वाटला ते मला सांगा. आनंद वाटतं, एकदम मस्त वाटतं. मावशी तुम्ही बोला की. बोला बोला ताई बोला. मला आनंद वाटला, मस्त वाटलं, असं वाटलं आहे इच्छा नाही माझी. बघा सगळ्या भाविकांकडनं आपल्याला इच्छुक आहेत, सगळेजण सांगतात की आम्हाला देवीचं दर्शन करणं झाल्यानंतर परत आम्ही मार्कंडेश्वर मंदिरावर आलो. 4-5 वर्षापासून त्यांच्या मनामध्ये इच्छुकता होती की मार्कंडेश्वर मंदिरावर जायचं, शिखरावर जाऊन दर्शन करावं आणि बाबांना बघावं आणि आमचे अंतकरणापासून बाबाची सेवा आमच्याकडनं घडावं. आणि ते एवढे शिखर ओलांडून 3 पर्वत रांग ओलांडून ते शिखरावर आलेले आहेत. मार्कंडेश्वर महाराजांना असं इच्छुक आहेत. मार्कंडेश्वर महाराज यांच्या परिवारावर आणि यांच्या 7 जन्मापर्यंत यांच्या घराच्या सगळं दारिद्र्यासाठी यांनी सपोर्ट करावं. हे बोला मार्कंडेश्वर महाराज की जय. साईडला सर. दादा साईडला सर कोणता थोडं. तिथं जायगा मग आपला बाबा आहे नंतर. इकडे सर कोण जाय. बस करावं दर्शनात. रहने को का बाबा ना बाबा रहने को का